जय श्रीराम. उदक शांती का करावी? उदक म्हणजे पाणी. ज्यावेळी आपण घरात उदक शांती करतो त्यावेळी उदक शांतीचा संकल्प केला जातो. संकल्प म्हणजे काय? घरात एखादा व्यक्ती मृत झालेला असेल त्यानिमित्ताने केलेली उदक शांती आहे. व नवीन घर असेल, जुनं घर असेल, आपली जमीन असेल, ऑफिस असेल, अशा ठिकाणी उदक शांती नावाचा विधी केला जातो. जो संकल्प असेल त्या संकल्पाद्वारे केलेली उदक शांती असते. आता उदक म्हणजे पाणी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या पाण्याची विधी केला जातो. वैदिक पूजा विधी केली जाते, ज्यात मंत्रोच्चारांनी पवित्र केलेल्या पाण्याचा वापर करून घर, व्यक्ती आणि वातावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सुख, समृद्धी व आरोग्य आणले जाते. ही पूजा नवीन घर असेल, इत्यादी जागा असेल, अशा ठिकाणी उदक शांतीचा विधी केला जातो. उदक म्हणजे पाणी आणि शांती म्हणजे शांतता. या विधीत पवित्र जल उदक वापरले जाते, जे विविध मंत्रांनी अभिमंत्रित करून घरात शिंपडतात. यामुळे घरातील कुटुंबातील सकारात्मक व नकारात्मक शक्ती आणि दोष दूर होतात. गृहप्रवेश, विवाह, उपनयन, मुंज, लग्न, नवीन जन्मांतर म्हणजे ज्या घरात बाळ जन्माला येते त्यानंतर 6 महिन्यानंतर उदक शांती करावी. उदक शांती का करावी? घरातील दोष दूर होण्यासाठी करावी. आर्थिक समस्या, कामातील अडचण, ताणतणाव, आरोग्यासाठी वास्तुदोष असेल त्यानिमित्ताने घरात वार्षिक शुद्धता प्राप्त होण्यासाठी उदक शांती करावी. कलशातील पाणी घेऊन वरून आणि इतर देवतांचे आवाहन केले जाते. यजुर्वेदात जे मंत्र म्हटले आहेत त्या मंत्र शक्तीद्वारे 1441 मंत्र पठण केले जाते. या मंत्राचे स्पंदने पाण्यात उतरतात आणि पाणी पवित्र होते. या पवित्र पाण्याने घर, व्यक्तींना स्नान किंवा सिंचन केले जाते. या विधीत गुगळांचा धूर आणि मंत्रांचा वापर केला जातो. म्हणून आपले घर, वास्तू, आपले मन कायिक वाचिक स्थिर प्राप्त होते. घरात धनधान्य लक्ष्मी सदैव आपल्याला प्राप्त होते.